आता बातमी महाविकास आघाडी संदर्भातली आहे, कारण मवियामध्ये सारं काही आलबेल नाही असं वेळोवेळी समोर आलंय। मात्र मवियाला आगामी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत एकत्र आल्याशिवाय पर्याय नाहीये। अन्यथा मवियाचा राज्यसभेचा एकही खासदार निवडून येणार नाही। त्यासोबत विधान परिषदेत देखील मवियाला फटका बसू शकतो। तिन्ही पक्ष एकत्र आले नाही तर राज्यसभेच्या 7 आणि विधान परिषदेच्या 9 जागांवर मवियाचा एकही उमेदवार निवडून येऊ शकत नाही। महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या 7 जागा 2 एप्रिलला रिक्त होणार आहेत। या 7 जागांमध्ये भाजपच्या 3, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1 आणि ठाकरेंची सेना 1 अशा जागा रिक्त होणार आहेत। मात्र महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाकडे 37 एकगठ्ठा आमदार नाहीयेत। 2 पक्ष मिळूनही एक खासदारही निवडून आणू शकत नाहीत। तर मवियाची एकी न झाल्यास राज्यसभेत कशा प्रकारे फटका बसू शकतो ते पाहूया। सध्या विधानसभेमध्ये 286 आमदार आहेत। संख्याबळानुसार राज्यसभेच्या खासदारकीसाठी 37 मतांचा कोटा आहे। महायुतीकडे सध्या 235च्या आसपास संख्याबळ आहे। महायुतीचं संख्याबळ पाहता रिक्त होणाऱ्या 7 पैकी 6 ठिकाणी महायुतीचाच खासदार होणार हे आता निश्चित आहे। मवियातल्या एकही पक्षाकडे 37 आमदार नाहीत। मवियात आता ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक 20 आमदार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेला राज्यसभेसाठी मवियातल्या मित्रपक्षांची मतं आवश्यक आहेत। तर विधान परिषदेमध्ये कोणकोणत्या जागा रिक्त होणार आहेत ते पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आणि मे महिन्यात परिषदेतनं कोणाचा कार्यकाळ संपेल ते बघतोय आपण। काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे संदीप जोशी, भाजपचे दादाराव केचे, रणजितसिंह मोहिते आणि संजय केणेकर।